तर ऑपरेशन सिंदूर बाबत सैन्याकडून एक नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। याचना नहीं अब रण होगा असं म्हणत भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानला थेट इशारा दिला। ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमाची यशोगाथा या व्हिडिओत मांडण्यात आलेली आहे। पाकिस्तानचे नापाक हल्ले कसे परतून लावले हे या व्हिडिओतून पाहू शकतोय। मरण होगा। जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है। भारत आता पाकिस्तान सोबत सुद्धा खेळणार नाही। भारत आशिया कपमधून माघार घेण्याच्या तयारीत आहे आणि याबाबत बीसीसीआय कडून लवकरच घोषणा करण्यात येणार आहे। सप्टेंबर 2025 मध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीनेच आता बीसीसीआयनं मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे। पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी करण्याच्या प्रयत्नातच भारत असल्याचं कळतंय। तर पाकिस्तानला मदत करून भारताशी पंगा घेणं तुर्कीला सुद्धा चांगलंच महागात पडलंय। भारतात बॉयकॉट तुर्की मोहीम राबवली गेली आहे आणि एका झटक्यात तुर्कीचे $200 मिलियन स्वाहा झालेत। भारताच्या बहिष्कार अस्त्रानंतर तुर्कस्तानच्या कंपन्यांना चांगलाच फटका बसलाय। भारत सरकारनं तुर्कस्तानची ग्राउंड हँडलिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी सेलेबी एव्हिएशन सिक्युरिटीजला क्लिअरन्स तात्काळ रद्द केलेला आहे। सेलेबी कंपनीची सुरक्षा परवानगी रद्द केल्यानंतर आता त्यांचे शेअर सुद्धा घसरलेत आणि या कंपनीत काम करणाऱ्या 3800 कर्मचाऱ्यांची नोकरीही धोक्यात आली आहे। तर अनेक भारतीय पर्यटक कंपन्यांनी तुर्कस्तानमधील ट्रिपही रद्द केल्या आहेत। तर भारतासोबत नेहमीच कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्य दलानं आता थेट इशारा दिलेला आहे। पॅन्थर्स डिव्हिजनच्या सैनिकांनी एक व्हिडिओ जारी केलाय आणि त्यातून त्यांनी हा थेट इशारा दिलाय। दुश्मन की ओर बस मौके का इंतजार है, एक बार मिल जाए देश, इस बार आर है जा पार है। पैंथर के नुमाइंदे हम, कैन डू विल डू हमारा घर है। दुश्मन को घुस के मारेगी अंदर तक, अब नहीं किसी का डर है। जहन में है बदला, दिल में है जज्बा और आंखों में गरूर है। आतंकवाद को जड़ से मिटाने के लिए हिंदुस्तान ने चला दिया ऑपरेशन सिंदूर है। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। तर दुसरीकडे जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीला परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री माहिती देणार आहेत आणि यावेळी ऑपरेशन सिंदूर बाबत नेमकं कुठल्या देशांसमोर बाजू कशी मांडावी याची चर्चा होणार आहे। 59 सदस्य असलेली 7 शिष्टमंडळ 33 देशांना भेट देणार आहेत। यामध्ये 51 खासदार नेते आहेत, 8 राजदूत देखील आहेत। काँग्रेस खासदार शशी थरूर अमेरिकेतील शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील। पाहतो यात कुणाकुणाचा समावेश आहे। MIMचे असदुद्दीन ओवैसी, काँग्रेसचे शशी थरूर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, तर माजी मंत्री सलमान खुर्शीद, काँग्रेसचे नेते मनीष तिवारी, DMKच्या कनिमोझी करुणानिधी आणि भाजपच्या डी पुरंदरेश्वरी। आंतरराष्ट्रीय स्तरावरती पक्षीय भूमिका घ्यायची नसते असा टोलाच शरद पवारांनी संजय राऊतांना लगावलेला आहे। जगभरात भारताची बाजू मांडणाऱ्या शिष्टमंडळाचं ठाकरे गटाला नेतृत्व न मिळाल्यामुळे संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यावरती कोणीही स्थानिक राजकारण आणू नये असं शरद पवार म्हणाले।
आणि तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतं. हे सदस्य ठरवले कोणी? तर किरण रिजिजूंनी. किरण रिजिजू कोण? संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतावळ्यातली नावं काढलेली दिसत आहेत. आम्हाला विचारलं का शिवसेनेला पाठवताना? हे वराड पाठवायची सरकारी खर्चानं तशी गरज नव्हती. हे वराड निघालेलं आहे, कुठे युरोपला, कुठे आफ्रिकेला, काय करणार जाऊन? परदेशामध्ये आपल्या वकिलाचे आहेत ना, हाय कमिशनर आहेत ना, ते काम करतायत. मग गरज काय? उगाच आपलं असं पक्षावरचे निर्णय नसतात. ज्या वेळेला नरसिंहराव काय मिनिस्टर होते त्यावेळेला युनोमध्ये भारताचं शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो. इथं शक्यतो इथलं आपलं स्थानिक राजकारण चालवण्याची आमची भूमिका आहे. यानंतर बातमी नाशिकमधून आहे. अवकाळी पावसामुळे 12 दिवसांत 5,500 हेक्टरवरती पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यात अजूनही दररोज अवकाळी परसतोच आहे आणि म्हणून नुकसानीचा आकडा वाढू शकतोय. सर्वाधिक फटका हा कांदा, भाजीपाला, आंबा पिकाला बसलाय, तर द्राक्षाचंही मोठं नुकसान झालंय. आपण पाहतोय 12 दिवसांमध्ये जवळपास 5,500 हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे. द्राक्ष उत्पादक संकटात आहेत, भाजीपाला पिकांनाही फटका बसलाय, डाळिंब बागांचंही नुकसान झालंय, तर कैऱ्या अगदी जमिनीवरती पडल्या आहेत. दरम्यान बुलढाण्यातली ही चित्र आपण पाहतोय. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय. नांदुरा, मेहकर, सिंदखेड राजासह इतर तालुक्यात जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे उन्हाळी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. वीज पडून 4 जनावरं दगावली आहेत. साखरखेडा परिसरात तर मुसळधार पाऊस झाल्यानं शेतातील नालेही वाहू लागलेत. बुलढाण्यानंतर थेट जातोय वर्ध्यात. कारंजा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला आणि म्हणून ब्राह्मणवाडा, खैरवाडा या गावांमधील अनेक रहिवाशांच्या घरावरील, जनावरांच्या गोठ्यावरील टीन पत्र उडाली आहेत. अनेक रहिवासी त्यामुळे बेघर झालेत. यामध्ये एक 5 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे, तर अनेक पिकांचं नुकसानही झालंय. ही दृश्य आपण पाहतोय. अवकाळीने किती हाहाकार माजवला हे कळतंय. अनेकांचे संसार उघड्यावरती आलेत, पिकांचंही नुकसान झालंय. अनेक पिकं शेतामध्ये झोपली आहेत. तर अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेतीतील पिकांनाही मोठा फटका बसलेला आहे. अमरावतीच्या वरुड, मोर्शी, अंजनगाव, सुरजी आणि धारणी या तालुक्यांसह इतर ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. पावसाचा या संत्रा बागा, ज्वारी आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसलाय. अनेकांच्या घराचं नुकसान झालंय. चिंचोना इथे तर वीज पडून 2 बैलांचाही मृत्यू झालाय. ही 3 दृश्य दाखवतायत की अमरावतीत किती मोठ्या प्रमाणात अवकाळीनं तडाखा दिलाय. तर नाफेड आणि NCCFचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झालेला आहे. मे महिना संपत आलाय तरी सुद्धा नाफेड आणि NCCF कडून कांदा खरेदी सुरू करण्यात आलेली नाहीये. एकीकडे कांद्याच्या भावात घसरण होतीये, तर दुसरीकडे अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे कांदा खराब होतोय. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय. यंदा नाफेड आणि NCCF कडून 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. 28 एप्रिलला निविदा प्रक्रिया संपून सुद्धा अजूनही कांदा खरेदी सुरू करण्यात आलेली नाहीये. तर आपण पाहतोय कांदा उत्पादक पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं कळतंय. कांदा उत्पादकांचा कांदा त्यांच्या घरी तसाच पडू नये, कारण की नाफेड कडून NCCF कडून अजूनही खरेदी केली जात नाहीये. एकीकडे अवकाळी आहे त्यामुळे या पिकांना तडाखा बसतोय, तर दुसरीकडे मात्र अजून सुद्धा ही खरेदी सरकारकडून केली जात नाहीये. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. पाहूयात त्यांच्या काय भावना आहेत.
नाफेड किंवा NCCF कडून कांद्याची खरेदी सुरू करण्यात आलेली नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आपल्या सोबत आहे. एकीकडं अवकाळी पाऊस, बेमोसमी पाऊस, त्याच्यातून शेतकऱ्यांचं कांद्याचं नुकसान होतं आहे आणि अशा वेळी अगदी एप्रिल महिन्यापासूनच ही कांद्याची खरेदी होणं खऱ्या अर्थानं आवश्यक होतं. परंतु दुर्दैवाने अजूनही नाफेडचा जो कांदा खरेदी कुठल्या प्रकारे सुरू झाली नाही. ही अति तातडीने नाफेडची कांदा खरेदी सुरू होणं गरजेचं आहे. आज जर बघाल तर शेतकऱ्यांचा कांदा अवघा 5-6 रुपये 8-9 रुपये इतका प्रति किलो दराने खरेदी होतोय आणि आज शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च हा 20 रुपयापेक्षा अधिक आहे. तर किमान 3,000 रुपये क्विंटल किंवा 30 रुपये किलो हा दर शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे. सरकारने पुढाकार घेऊन हे करणं गरजेचं आहे. कांदा जेवढा शेतकऱ्यांनी काढला साधारण 30-25-30% फक्त साठवणूक झाली, बाकी 60% कांदा अजून बाहेरच होता शेतामध्ये. त्याच्यात मार्केटला जर कांदा काढून नेला शेतकऱ्यांनी तर हे नाफेडची खरेदी बंद असल्यामुळं हे जे 600-700 रुपयेच व्यापारी लोक कांदा घेतात, शेतकऱ्याची पिळवणूक आहे ही. शेतकऱ्याला काही भाव देत नाही, काही नाही. मी सुद्धा कांदा विकला आता सोय नसल्यामुळं 400-450 आणि खूप खराब होऊन गेला. आता काल सुद्धा आमच्या गावाला अर्धा तास पाऊस झाला, फुल पाणी झालं, अशी परिस्थिती झाली. त्याच्यामुळं अवघड आहे. नाफेड उतारलंच नाही अजून. कॅमेरामन प्रवीण बांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. यानंतर इतरही घडामोडी घडत आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा. पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मागील 18 दिवसांमध्ये 183% पाऊस झालाय आणि त्यामुळे 2 महिने उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालाय. वीज कोसळल्यानं शेतकरी महिलेचा मृत्यू झालाय, तर अनेक भागात वीज वितरण विभागाचे पोल तारांसह जमिनीवरती कोसळलेत. यामुळे वीज वितरण विभागाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. विद्युत पुरवठाही विस्कळीत झाला. नैऋत्य मान्सून वाऱ्यानं संपूर्ण अंदमान व्यापलाय. मोसमी वारे अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात दाखल झालेत. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे, तर 5 जूनच्या सुमारास पाऊस गोवा आणि तळ कोकणात एंट्री करू शकतोय. 10 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असा अंदाज आहे. आज पुण्यासह कोल्हापूर साताऱ्याला ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक जळगाव नगरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर मुंबईसह ठाणे आणि पालघरलाही पावसाचा अलर्ट दिला गेलाय. एक मोठी बातमी समोर येते. तेलंगणा पोलिसांनी आंध्र पोलिसांबरोबरच्या संयुक्त कारवाईत हैदराबाद इथे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उथळून लावलेला आहे आणि या कारवाईत 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, ज्यापैकी एकाचं नाव सिराज आहे, तर तो विजयनगर मधला रहिवासी आहे आणि दुसरा समीर हा हैदराबादचाच आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे सुद्धा हैदराबाद शहरात डमी स्फोट घडवून आणण्याचा कट रचत होते. तर यानंतर थेट अमेरिकेतून बातमी आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सरचं निदान झालेलं आहे. तो आता हाडांपर्यंत पोहोचलेला आहे. तर बायडन यांच्या ऑफिसनं एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. 82 वर्षीय बायडन यांना गेल्या आठवड्यात लघवीकरणास त्रास होत असताना त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर या आजाराचं निदान झालंय. या संदर्भात ट्रम्प यांनी आम्ही बायडन आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतोय, त्यांच्या सोबत आम्ही आहोत, ते लवकर आणि पूर्णपणे बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. आणि यानंतर युद्धासंदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा. जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या 2 साथीदारांना अटक केलेली आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय, तर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणंही जप्त करण्यात आली आहेत.
जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या संसदीय स्थायी समितीला विक्रम मिस्त्री माहिती देणार आहेत. ऑपरेशन सिंदूरबाबत कुठल्या देशांसमोर नेमकं कशी बाजू मांडायची याची चर्चा केली जाणार आहे आणि यामध्ये 51 खासदार, नेते, 8 राजदूतांचा समावेश आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर अमेरिकेतील शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 3 देशांच्या परदेश दौऱ्यावरती आहेत. नेदरलँड, जर्मनी आणि डेन्मार्क या 3 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावरती आहेत ते. पाकिस्तानकडून दहशतवादाला कसं पाठबळ दिलं जात आहे हे या देशांना भारत सांगणार आहे. तर भारत पाकिस्तान तणावानंतर एस जयशंकर यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. शिवराज तिवटे मारहाण प्रकरणानंतर अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिवाय परळी औद्योगिक औष्णिक केंद्राचं सादरीकरण या संदर्भात आज बैठक होईल. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपकडून स्वतंत्रपणे लढवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीच्या तोंडावरती माजी आमदार संदीप नाईक यांची भाजपात एंट्री होणार आहे आणि त्यामुळे भाजप आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी आहे. बीडच्या विशेष न्यायालयासमोर ही सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणाची ही 5वी सुनावणी आहे. आजच्या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार नाही अशी ही माहिती आहे. तर विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे बाजू मांडण्याची शक्यता आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खंडणी मागणाऱ्या आरोपी राहुल भुसारेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणीची मागणी केल्यानं गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकानं अटक केली आहे. आरोपीकडून मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. स्नेहल जगताप यांच्या प्रवेश कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरेंनी गोगावलेंच्या नॅपकिन वापरावरून नक्कल करत खिल्ली उडवली होती आणि त्यावर गोगावलेंची मुलगी शीतल हिनं सोशल मीडियावरती स्टेटस ठेवत उत्तर दिलंय. उभ्या आयुष्यात नॅपकिनची जादू काय हे तुम्हाला कळणार नाही असा मजकूर स्टेटसमध्ये लिहिलाय. अफगाणिस्तानातून एक मोठी बातमी समोर येते. अफगाणिस्तानात 4.2 तीव्रतेचा भूकंप झालेला आहे. गेल्या 4 दिवसांत अफगाणिस्तानला हा 4था धक्का बसलेला आहे. अफगाणिस्तानात शक्तिशाली भूकंपाचा इतिहास आहे. रेड क्रॉसनुसार हिंदुकुश पर्वतरांगा ज्या आहेत भूगर्भीय दृष्ट्या अतिशय सक्रिय क्षेत्र मानलं जातं आणि त्याच ठिकाणी दरवर्षी भूकंप येत आहेत. आणि यानंतर पुन्हा बातम्यांचा वेगवान आढावा. उशिरानं तिकीट घेतल्यास प्रवाशांवरती कारवाईचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनानं घेतलाय. पीएमपीएमएल बसमधून फुकट प्रवास करणाऱ्यांवरती चाप बसवण्यासाठीच मोबाईल ॲप ऑनलाईन तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी बसमध्ये बसतानाच तिकीट काढून प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. परतूर शहरात अपघात टाळण्यासाठी खड्ड्यात थेट लाकूड टाकण्यात आलंय. प्रशासनानं खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. अपघातात जखमी झाल्यानंतरच जाग येणार का असा सवाल नागरिक विचारतायत. आतापर्यंत या खड्ड्यामुळे 50 पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत. अमरावतीतील शेतकऱ्यांकडे तब्बल 1,500 कोटींचं कर्ज थकीत आहे. जिल्ह्यातील 1,29,447 शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून गेल्या वर्षी घेतलेल्या कर्जाचा भरणा केला नाहीये. परिणामी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना खरीप हंगामात बँकेकडून कर्ज मिळणार नाही.
धाराशिवमध्ये शाळा सुरू होण्यास 1 महिना असतानाही शिक्षण विभागाकडून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्यासाठी नियोजन सुरू केलं गेलंय. तालुका स्तरावरती पुस्तकांच्या पुरवठ्याचं काम सुरू करण्यात आलंय. शाळेच्या पहिल्याच दिवशी 1ली ते 8वीतील 1,68,000 विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळणार आहेत.